शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वतंत्र कातरड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कशात मंडळी, मजेदात ना, मजेतच असायला हवं. तर मंडळी आता दुपारचे वाजले 2 आणि मी चाललो जरा खाली शाळेमध्ये चाललो आहे दक्षच्या. म्हणजे काही कंप्लेंट आली नाही, जरा शाळेमध्ये फी भरायची होती. आम्ही जूनमध्ये पण नाही फी भरली, तर आता जरा फी भरून येऊया. फी भरून येऊया. जाणार तर लवकर. समीक्षा आज सकाळी जरा लवकर गेली होती रिक्षावर, मग परत येणार होती ती अर्जंटली. ते एक भाडं होतं, त्यांना घेऊन गेली होती. तिची वाट बघत बसलो, झाला उशीर. नाश्ता तर काही केला नाही, थोडंसं खाल्लं, नानकट वगैरे खाल्लं आणि आता जरा चाललो. तिला बोललो थांब, आता आपण जेवणच जाऊ. मी आलो जरा खाल्लं फी भरून ना. फी भरून आल्यावर मग काय टेन्शन नाही. तितक्यात आला पाऊस. तर कोण नसेल रस्त्यावर, मग मैदानात एवढं कोण नसेल. शाळेची काय मुलं जाणारी येणारी असेल तेवढीच. मी चाललोय. मैदानात आता शनिवार रविवारचीच गर्दी, नाही इतर वेळी काय रिकामच असतं. गाडी बाजूच्या गाड्या पण बंद झाल्या. काम चाललंय पाईपलाईनचं. BMCचं कर्मचारी काम करत आहेत. हे बघा, सगळे कर्मचारी बिचारे जमून काम करतात. आमचे महानगरपालिकेचे कर्मचारी. झाडांची कटिंग झालेली आहे आमच्या एरियात. आता थोडी काल नव्हतं आलं खाली. काल पाय भयंकर दुखत होता, म्हणजे अजूनही दुखतोय, नाही असं नाही, पण काल नव्हतं आलं खाली. चालू झाला व्हिडिओ. काय व्हिडिओ आहे रे. माझ्यासमोर मंडळी. आता आम्ही आलो दादरला. पाऊस जोरदार आलाय आणि आम्ही एवढे मूर्ख आहे की छत्र्या एकाने पण नाही आणली. छत्री चांगला जोरदारच आलाय पाऊस. दादरला आलोय, दिसत नाही बघ, गर्दी दिसत नाही. फेरीवाले हॉकर्स सगळे पळवले. रस्ता चालण्यायोग्य झाला नाही, इथनं चालायला एकदम हे नसायचं. मी दादर चैत्यभूमीला, पण बंद आहे इकडे सगळं. एंट्रीज बंद आहे, जाऊच देत नाही. देव जाणे पण का जाऊ देत नाहीत आतमध्ये. मंडळी, दादरच्या चैत्यभूमीला पूर्ण एकदम छावणीचं स्वरूप आलेलं आहे. समोरच्या साईडला जाऊच देत नाहीत, तिकडे सगळा पोलीस बंदोबस्त आहे. तुम्हाला एव्हाना कळलं असेल, आम्ही आणि समीक्षा आलो होतो कशासाठी. कशासाठी म्हणजे अर्थातच विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चाललं आहे, त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आम्ही चैत्यभूमीच्या इथे आलो होतो. पण चैत्यभूमीच्या इथे भयंकर असं छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि अक्षरशः तिथे आतमध्ये जायला देखील परमिशन देत नाही आहेत. बंद केलं ते बॅरिकेडिंग लावून.
आणि आम्ही तिथे आमची थोडीशी बाचाबाच झाली, म्हणजे माझी नाही झाली, समीक्षाच झाली अर्थात. ते बोलले तुम्ही जा, परत आलाय तर रिटर्न जा, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही ओरडून. म्हणजे समीक्षाने थोडंसं तिच्या भाषेत पण सांगितलं. पण कसं माहिती काय, पहिल्यांदा असं मी पण बघितलं, मी पण हिम्मत करून आम्ही सहभागी झालो होतो. साईडला समीक्षा रोडवरून झालो होतो, आम्ही देखील हिम्मत करून आलो होतो. चला आता आम्ही दोघं पण काही विद्यार्थी नाही आहे किंवा आमचं वय देखील तर तेवढं नाही आहे, पण आम्ही का झालो, कारण येणारी आपली पिढी सुरक्षित व्हावी आणि बाकीचे विद्यार्थीसुद्धा आपल्याशी त्यांचे बांधव, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, या नात्याने त्यांच्याशी आपले काहीतरी देणं लागतं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्या अर्थाने आपण या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी, त्याच्यात सहभागी होण्यासाठी आलो होतो. पण अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं आहे. म्हणजे ज्या वेळेला मंडळी सरकारला विद्यार्थ्यांची भीती वाटू लागते, त्यांच्याच तरुणाईची भीती वाटू लागते ना, त्यावेळेला खूप स्फोटक अशी परिस्थिती निर्माण होते. आंदोलनं करून द्यायला पाहिजे होती, कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणायचे की सड़कें अगर खाली हो तो संसद खामोश हो जाती है. त्याच्यामुळे आंदोलनं करून द्यायला पाहिजे होती शांत पद्धतीने. इथे देखील बॅरिकेडिंग केलेलं आहे. आपण आतमध्ये आलो, पण त्या रोडने नाही आलो, आपण या दुसऱ्या रोडने आलो, इकडनं या साईडच्या रोडने आलो. आणि बघा समोर ताज हॉटेल, चैत्यभूमी तिकडे आहे, इकडे पण त्याचं स्मारक होतं आहे. समुद्राचा लाटा बघा, कुठला एरिया आहे पण तेच काय कळत नाही. तेव्हा बँड्राला काल तू तिकडे गेलेली ना, ताजला. म्हणजे आलो इकडे, ज्या कारणासाठी आलो होतो त्या कारण नाही भेटलं आपल्याला, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपलं असंही समर्थन आहेच त्यांना, विद्यार्थ्यांना. शांत चित्ताने ज्या काही गोष्टी होतील त्याला सगळ्या गोष्टीला आपलं समर्थन आहे. संध्याकाळ आपली झाली आहे, चला जाऊया घरी. आता ट्रेनची गर्दी भेटेल आपल्याला. ट्रेन एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी आहे, बाप रे बाप. आम्हाला जायचं आहे घाटकोपरला, आम्ही गर्दी बघूनच घाबरतो. रात्रभर तरी काम करतो, इलेक्ट्रिसिटीचं पाईपलाईनचंच काम आहे आमच्या. तर मंडळी, आज तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, आपण गेलो होतो दादरला चैत्यभूमीवर. चैत्यभूमीवर यासाठीच दोन्ही झालं आपल्याला करायचं होतं. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव, आपले युगप्रवर्तक, युगपुरुष, त्यांचं देखील दर्शन झालं असतं आणि त्या आंदोलनाला आपल्याला सहभागसुद्धा झाला असता. पण आपण दोन्ही गोष्टी करू शकलो नाही. अर्थात थोडा उशीर आपल्याकडनं पण झाला. ते 4 वाजता आंदोलन होतं. तिथे आम्ही गेलो आणि तिथे खूप पोलीस बंदोबस्त होता. खरं सांगू मंडळी, पहिली म्हणजे माझ्या मनात तरी पहिली अक्षरशः भीती वाटली मला.
अक्षरशः भीती वाटली. कारण आजपर्यंत कधीही पोलिसांशी सामना करण्याचा किंवा पोलिसांशी बोलण्याचा असा संबंध कधीच आलेला नाही आहे. कधीच आलेला नाही. पण आज प्रथमतः मनात खूप भीती होती, प्रचंड भीती होती. प्रचंड भीती यासाठी होती कोणी म्हणजे पोलीस आपल्याला मारतील. खरं सांगू म्हणजे फ्रँकली स्पीकिंग म्हणजे भीती होती. फक्त मला एक मन म्हणत होतं नको जायला, एक मन म्हणत होतं जायला पाहिजे. आणि पण तरी पण आज मनाचं धारिष्ट करून गेलोच. पण तिथे गेल्यानंतर आपलं काही तिथे असं आपल्याला त्या आंदोलनात सहभागी होता आलं नाही. तर मंडळी खरंच हे प्रकरण म्हणता एक गोष्ट खूप चिघळत चालली आहे. ह्याचे पडसाद खूप दुर्गामी उमटतील आणि ह्याचे परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतील. तर मंडळी एक राजीनामा दिल्याने काही सरकार कमजोर होणार नाही आहे किंवा काही होणार नाही आहे. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आता तर द्यायलाच हवा आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी ठरवल्या जातील सरकारकडनं. अर्थात मी हे सांगायला इतका मोठा नाही आहे, पण विद्यार्थ्यांना होणारा लाठीचार्ज बघवत नाही आहे मंडळी. तर त्यानंतर गेलो होतो आपण दादरला आणि तिथनं मग येताना खूप हालत झाली. म्हणजे अर्थातच आपल्या मुंबईची गर्दी, मुंबईची लाईफलाईन संध्याकाळी कामावरनं सुटताना लोक बेभान. मी चुकून चढलो फास्ट ट्रेनमध्ये आणि ते उतरलो. मला घाटकोपरला उतरायला जमलं नाही. मी सर अक्षरशः मुलुंडला गेलो. मुलुंडला कसं तरी उतरलो मी आणि मग पुन्हा घरी आलो आणि मग ऑफिसचं काम वगैरे केलं आणि आता झोपतो आहे. म्हणजे 12:30 व्हायला आले. तर आता झोपतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी आणि काळजी घ्या मंडळी स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांची. कारण उद्या ह्या विद्यार्थ्यांमध्ये आपली मुलं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे माझ्या वयाच्या मुलांनंतर त्यांची मुलं दिसत असतील भविष्यात. आज मी विद्यार्थी नव्हतो किंवा मी अशा काही फार मोठ्या परीक्षा पण दिलेल्या नाही आहेत, पण आपण काही न करता या विद्यार्थ्यांना आतंकवादी ठरवतो आहे. आपले महानद म्हणतात ना, एक आमदार, ते या सगळ्यांना आतंकवादी म्हणत आहेत. काय म्हणायचं तुम्हीच सांगा. म्हणजे काही माहीत नाही. स्वतः 7वी शिकलेला आहे, की कुणाचं शिक्षण नाही करत आहे. आणि ते सुद्धा शेतकरी चळवळीतनं आलेले नेते आहेत बरं. दुसरे कोणी नाही आहेत. ते शेतकरी चळवळीतनं आलेले आहेत. अरे चळवळीतल्या नेते मंडळी तुम्ही असं म्हणताय विद्यार्थ्यांच्या काय कुणाच्याच आंदोलनावर तुम्ही आतंक ठरवताय. अहो त्यांच्या मनावर काय दडपण आहे ते आपण समजून घ्यायला हवं. मी दिली नाही अशी मोठी परीक्षा. एक CETची दिली होती वकिलीसाठी एंट्रन्स एक्झाम, पण माझ्या मनात दडपण नव्हतं. मी एक मजा म्हणून दिली. पण ती बिचारी पोरं मेहनत करतायत, अक्षरशः झोपत नाहीत. आणि मुख्यमंत्री म्हणतात तुम्हाला काय कळत नाही, नीटचा अर्थ कळत नाही, काय नाही. तुमच्याच ह्यातले नेते बघा काय बरळत आहे. खूप बेकार आहे. खूप दयनीय परिस्थिती आहे जर असं काय होत असेल तर. असो, आपल्यापेक्षा विद्यार्थी त्यांचा आवाज पोहोचवत आहेत. त्यांचा आवाज पोहोचवू दे लवकरात लवकर या बहिऱ्या सरकारपर्यंत, अशी आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. चला पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.